नमस्कार श्रोते हो. श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबुराव वर्दळकर यांनी लिहिलेली आणि मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेली कथा ज्वालामुखी ही सादर करत आहे. या कथेचा पुढील भाग 8. त्यांचा तो विमानाचा प्रवास त्रासदायकच होता. झुंजार विजया विमान आळीपाळीने चालवून अधूनमधून थोडी विश्रांती घेऊन शेवटी थायलंड येथे पोहोचली. जगभर गिरट्या घालणाऱ्या झुंजारला बँकॉक शहराची माहिती होती. त्यानं विमानाची एक सोय लावल्यानंतर एका चांगल्या हॉटेलात उतरला आणि बरीच रक्कम अनामत ठेवून त्यानं एक मोटार भाड्याने मिळवली. त्याच मोटारीनं तो भारतीय वकालतीत गेला आणि त्यानं विद्याधरची चौकशी केली. तो घरी गेला असून दुपारी परत कामावर येणार नाही असं त्याला समजलं. त्यानं विद्याधरचा पत्ता मिळवला. त्याही शहरात भैरवनाथचे हेर असणार अशी खात्री असल्यामुळे झुंजार अतिशय सावध होता. विद्याधरच्या निवासस्थानासमोर कार उभी केल्यानंतर त्यानं ती विजयाच्या स्वाधीन केली आणि प्रवेशद्वारावर सतत नजर ठेवण्याची सूचना करून तो इमारतीत शिरला. झुंजार लिफ्टनं दुसऱ्या मजल्यावर गेला. त्यानं तिथल्या एका दारावरील विद्याधरची पाटी वाचून बेलचं बटन दाबलं. ताबडतोब दार उघडलं गेलं. एक आईटबॉच पेहराव करणारा तरुण त्याला दिसला. कोणीतरी भेटायला येणार अशी त्या माणसाची अपेक्षा असावी हे स्पष्ट होतं, पण तो कोणा अनोळखी माणसाला भेटणार नव्हता. तो दुसरा कोणी माणूस तेथे येण्यापूर्वी आपलं काम उरकावं असं ठरवून झुंजार म्हणाला, विद्याधर, तू बरा आहेस ना? मला पाहून तुला आश्चर्य वाटणं स्वाभाविक आहे, पण मला आनंद होतोय. झुंजारनं त्या तोतयाला कडाडून मिठी मारली. त्या मिठीतून स्वतःची सुटका करून घेत तो म्हणाला, माझेच नाव विद्याधर, पण मी तुम्हाला ओळखलं नाही. शाबास, कमाल आहे तुझी. अरे मी हरिहर, तुझा दादा. तो हरिहर असता तर त्यानं आपणाला विद्याधर म्हणून हाक मारली नसती हे त्या तोतयाच्या लक्षात आलं. तो आवंडा गिळत म्हणाला, तुझा काय डाव आहे ते मला माहीत नाही, पण तू खात्रीने हरिहर नाहीस. तर मग बरोबर जमलं, झुंजार हसून म्हणाला. मी हरिहर नाही आणि तूही विद्याधर नाहीस. आपण दोघे कोणतरी वेगळेच आहोत. झुंजारचं ते बोलणं ऐकून तो तोतया भलताच हादरला. 2 वेळाला त्याचा हात जवळच्या टेबलावरील टेलिफोनकडे सरकला होता. झुंजारलाही बोलण्यात वेळ गमवायचा नव्हता. त्यानं विद्युत गतीनं त्या माणसाच्या थोबाडावर ठोसा लगवून त्याला खाली पाडला. तोत्या विद्याधर आता किमान 5 मिनिटं तरी शुद्धीवर येणार नव्हता. झुंजारनं त्या खोलीवरून नजर फिरवली. त्या तोतयानं कराराची नक्कल करून ती कुठेतरी दडवली होती यात शंका नाही. त्यानं ती सर्व खोलीत तपासली नाही. क्षणभर विचार करून त्यानं तिथला टेलिफोन उचलला आणि त्याच्या तोंडून एक आश्चर्योद्गार बाहेर पडला. त्या टेलिफोनच्या खाली टेबलावरच थोडी पोकळी होती आणि त्या पोकळीत एक सीलबंद जाड लकोटा होता. तोतया विद्याधरनं झुंजारचा संशय आल्यानंतर 2 वेळा टेलिफोनकडे पाहिले होते ते झुंजारच्या तीक्ष्ण नजरेतून सुटले नव्हते. आपला तर्क बरोबर ठरला याबद्दल त्याला आनंद झाला होता, कारण त्याचा आता बराचसा वेळ वाचणार होता. झुंजारनं त्या लिफाफ्यावरील सीलला हात न लावता अतिशय कौशल्यानं तो लिफाफा उघडला. भारत सयाम यामधील कराराची नक्कल त्यात होती. झुंजारनं तो करार सिगरेटच्या लायटरने जाळून त्याची राख पुष्पपात्रातील पाण्यात मिसळली व एका कोऱ्या कागदाची घडी घालून व त्यावर झुंजार असा शब्द लिहून ती त्या लिफाफ्यात व्यवस्थित बंद केली आणि तो लिफाफा पूर्वीप्रमाणे त्या टेलिफोनच्या पोकळीत ठेवला. नंतर तोतयाच्या खिशातील सिगरेट केस, पैशाचे पाकिट, त्याच्या बोटातील हिऱ्याची अंगठी वगैरे वस्तू खिशात घालून तो तिथून बाहेर पडला. झुंजार प्रवेशद्वारातून बाहेर पडत असताना एक भपकेबाज मोटर तिथं आली होती. 2 भपकेबाज पेहराव करणारे इसम खाली उतरले. ते सभ्य दिसत होते, पण ते बदमाश आहेत असं झुंजारचं आतलं मन त्याला सांगत होतं. त्या दोघातील एक सयाममधील नामांकित व्यापारी होता आणि दुसरा प्रसिद्ध बदमाश होता. मात्र आपण कोणाचे काम करत आहोत हे त्या बदमाशाला माहीत नव्हते. भैरवनाथ कधीच बदमाशांबरोबर प्रत्यक्ष संबंध ठेवत नसे. त्या व्यापाऱ्याचे नाव लिओ असे होते. त्यांनी दुसऱ्या मजल्यावरील तोतयाच्या खोलीचे दार ठोठावले तेव्हा तो नुकताच शुद्धीवर आला होता. झुंजारच्या एकाच टोशानं त्याची अशी शोचनीय अवस्था झाली होती, पण दाराच्या फटीतून खोणीचा शब्द ऐकताच त्यानं ते उघडलं. त्याच्याकडे बघताच काहीतरी बिघडलं हे दोघांनी ओळखलं आणि लिओनी विचारलं, काय झालं? तो तोतया अतिशय घाबरला होता. तो म्हणाला, कोणीतरी अनोळखी माणूस तिथे आला होता. त्यानं मला ठोसा मारून खाली पडलं. तो धावतच टेलिफोन जवळ गेला
टेलिफोन खाली तो लिफाफा सुरक्षित आहे असं दिसताच तो समाधानाने म्हणाला. पण तुम्हाला जे हवंय ते इथे सुरक्षित आहे. लिओनं तो लिफाफा त्याच्या हातातून घेतला आणि तपासला. त्याचंही आता समाधान झालं होतं. तो लिफाफा जसाच्या तसा भैरवनाथच्या स्वाधीन करणं हे त्याचं काम होतं. तो उघडून बघण्याचा त्याला अधिकार नव्हता. त्यानं तो कोटाच्या खिशात व्यवस्थित ठेवला. तू आता आमच्याबरोबर चल, तो तोतयाला म्हणाला. तुला दिलेल्या सूचनेप्रमाणे तू तुझी मोटर ठेवलीस ना तयार? होय, पण तुम्ही मला आता बरोबर कशाला नेणार? मला तसा हुकूम आहे, लिओने उत्तर दिलं. ते तिघे त्या इमारतीतून बाहेर पडत असताना त्या दुसऱ्या मणियार नावाच्या बदमाशानं तोतयाचा हात पकडला आणि म्हणाला, आपणाला दोघांना मिळून एक छोटंसं काम उरकायचंय. लिओ तिथे उभ्या असलेल्या मोटारीत बसून निघून गेला. दुसरे दोघे काही अंतरावर असलेल्या मोटारीकडे जाताना झुंजारनं बघितलं. तो तोतयाला दिसणार नाही अशा प्रकारे आपल्या मोटारीत बसून त्या प्रवेशद्वारावर नजर ठेवत होता. विजू, हे लक्षण काही चांगलं दिसत नाही, तो म्हणाला. पण आता तुम्हाला इथे थांबण्याचं कारण काय? तुमचं काम झालं. तो जाडा माणूस रिकामा लिफाफा भैरवनाथला देण्यासाठी आता विमानतळाकडे गेला असणार. आपण त्याचा पाठलाग करायला हवा. तुझं म्हणणं बरोबर असेल, पण माझं मन मला वेगळंच काहीतरी सांगत आहे, झुंजार क्षणभर विचार करून म्हणाला. तू त्या जाड्याचा पाठलाग कर. तो विमानतळावर गेला तर तू तिथेच माझी वाट पाह. तो दुसरीकडे कुठे गेला तर तो कुठे जातो हे पाहून तू विमानतळावर मला भेट. विजय काही बोलण्यापूर्वी झुंजार मोटारीतून उतरून वेगानं धावत उडी मारून त्या दुसऱ्या मोटारीकडे गेला. ती कार सुरू झाली होती. झुंजारनं उडी मारून पाठीमागली डिक्की पकडली आणि रस्त्यातील कोणी पाहतील याची पर्वा न करता त्या मोटारीला घोरपडीप्रमाणे तो चिकटला. त्याच्या सुदैवानं ती कार शहराबाहेर गेली होती व तो त्या कारच्या पाठीमागायचा आहे हे त्या दोघांनाही समजले नाही. नंतर ती कार एका निर्जन ठिकाणी थांबली तेव्हा झुंजार बुचकाळ्यात पडला होता. त्यानं त्या जागेवरून उडी मारली होती आणि तो सुरक्षित स्थानी आता उभा होता. आतापर्यंत ती कार मणियार चालवत होता. कार एका उंचवट्यावर उभी होती. ही तुझी कार आहे, मला ती चालवणं नीट जमत नाही, आता तूच ती चालवायला बस, मणियार म्हणाला. त्या दोघांनी आपापल्या जागा बदलल्या. तोतयानं कार सुरू करताच मणियारनं खिशातून पिस्तूल काढून त्याच्या मस्तकावर जोराचा आघात केला आणि खाली उडी घेतली. तो आता रस्त्याच्या मध्यभागी सिगरेट ओढत पुढची गंमत पाहण्यासाठी उभा होता. त्याच्यावर सोपवलेली कामगिरी त्यानं पूर्ण केली होती. झुंजार त्या उंचावट्यावरच एका झोडपाड बसला होता. तोतयाची छोटी कार उतरणीवरून भरधाव धावत होती. तिच्यावर कोणाचा ताबा नव्हता. झुंजारला बसल्या जागेवरून सर्व स्पष्ट दिसत होतं. ती कार एका मोठ्या दगडावर आदळली आणि पेट्रोलची टाकी फुटून तिला चहूबाजूने आग लागली. अरे बापरे, झुंजार म्हणाला. ती कार खऱ्या विद्याधरची असणार. तिच्यावर पूर्वी पेट्रोल शिंपडलेले होते, त्यामुळे तिनं इतक्या त्वरेनं पेट घेतला होता. खरा विद्याधर अपघातात मृत्यू झाला असं जाहीर होणार होतं आणि भैरवनाथची लबाडी उघडकीस आणण्यास आता तोतया विद्याधर जिवंत नव्हता. तो भयानक प्रकार पाहून झुंजार हादरला होता व आपण कुठे आहोत त्याचं भान न राहून तो उभा राहिला. आपलं पाप पाहणार साक्षीदार तिथे आहे असं दिसताच मणियारनं त्याच्यावर पिस्तूल रोखलं होतं. कोणत्याही क्षणी तो चाप दाबणार होता. मरायचेच तर शेळीप्रमाणे न मरता वाघाप्रमाणे मृत्यूला कवटाळावे या विचारानं झुंजारनं बेधडक मणियारच्या अंगावर उडी घेतली. पण मणियार सफाईने बाजूला सरकला, त्यामुळे झुंजार जमिनीवर आदळला. मणियारनं त्याच्यावर नेम धरला. आता आपण वाचणार नाही हे झुंजारनं ओळखलं, पण चाप दाबण्याऐवजी मणियारच तोंड वेगळं वाकडं करत खाली पडला. झुंजारनं दचकून मागे मान वळवली. त्याच्यापासून अवघ्या 10 फुटावर विजया उभी होती व तिच्या हातात सायलेन्सर बसवलेलं पिस्तूल होतं. मी किती घाबरले होते, ती झुंजार जवळ येऊन म्हणाली. आणि मी घाबरलो होतो, झुंजार म्हणाला. पण हा नीच माणूस शेवटी तुझ्या हातून मरणार होता. खरोखरच विजू, मी जर तुला बरोबर आणलं नसतं तर काय झालं असतं माझं? विजया फक्त हसली. ती झुंजारचे न ऐकता त्याच्या पाठोपाठ मोटार घेऊन आली होती, म्हणूनच झुंजारवरील तो भयंकर प्रसंग टळला होता. त्याने एकदा त्या भडकलेल्या कारकडे बघितलं व तेथून विमानतळाकडे निघाले. तो त्या विद्याधर केव्हा जळून नाहीसा झाला होता. भैरवनाथनं त्यानं केलेल्या कामगिरीचं त्याला असं बक्षीस दिलं होतं. लिओ हे सयाममधील एक बडप्रस्थ होतं. सयाममधील बहुतेक व्यापाराची सूत्र त्याच्या हातात होती असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरली नसती. त्यामुळेच तो त्या देशातील भैरवनाथचा प्रमुख हस्तक होता. त्या व्यापारी कराराची माहिती त्यानंच भैरवनाथला दिली होती. सयाममधील व्यापाराची सूत्र चिनी लोकांच्या हाती होते.
लिओ हाही चीनीच होता. त्याचं खरं पूर्ण नाव ली ओ पू असं होतं. विमानतळावरील आपल्या खास विमानात बसण्यासाठी मोटारीनं जात असताना लिओ खुश होता. आता त्याला लाखो रुपये कमवता येणार होते. पण भैरवनाथनं तोतयाला ठार करण्याचं ठरवलं हे त्याला पसंत नव्हतं. हुशार माणसं मिळवणं सोपं नव्हतं. त्यातून तोतयानं त्याच्यावर सोपवलेली कामगिरी 100% यशस्वी केली होती. लिओ विमानतळावर पोहोचताच आपल्या खास विमानात बसला. काही वेळानं त्याला तारका बेटावरील विद्युत दिव्यांचा झगमगाट दिसू लागला. बंगालच्या उपसागरातील ते एक छोटंसं बेट होतं. बेटाच्या सभोवताली नैसर्गिक खडक असल्यामुळे ते किल्ल्याप्रमाणे अभेद्य होतं व त्यामुळेच भैरवनाथनं ते बेट आपलं प्रमुख ठाणं बनवलं होतं. भैरवनाथनं त्या बेटावर एक उत्कृष्ट विमानतळ बनवला होता व जवळच त्याचा एक चांगला मोठा प्रासाद होता. लिओनं तिथे उतरताच भैरवनाथची भेट घेतली आणि कामगिरी फत्ते झाल्याचं सांगितलं. पण त्याबरोबरच तोतयाला ठार करण्याबद्दल आपली नापसंतीही प्रदर्शित केली. भैरवनाथनं लिओकडून तो लिफाफा घेत म्हणाला, मित्रा, मला असं नाईलाजाने करावं लागतं. तुला अलीकडेच घडलेल्या काही गोष्टी माहिती नाहीत. झुंजार नावाचा एक साहसी तरुण माझ्या मागे लागलाय. त्याला खरा विद्याधर बेटावर कैदेत आहे असा संशय आलाय. तो धाडसी माणूस कदाचित बँकॉक येथे जाण्याचाही संभव असल्यामुळे मला तोतयाला ठार करावं लागलं. यानंतर खऱ्या विद्याधरची वाट लावावी लागेल, पण त्याला आता घाई नाही. भैरवनाथ बोलत असताना हातातील लिफाफा अगदी जपून उघडीत तो एकाएकी ओरडून म्हणाला, अरे हे काय, कोरे कागद आहेत. लिओही घाबरला. भैरवनाथची क्रूर मुद्रा पाहून तो घाबरला होता. पण त्याचवेळी त्या कोऱ्या कागदावर निळ्या पेन्सिलीने लिहिलेले नाव वाचून भैरवनाथ दातओठ खात वेड्याप्रमाणे किंचाळला होता. झुंजार, तो पाजी माणूस तुझ्या आधी त्या तोतयाला भेटला होता. भैरवनाथ म्हणाला. आपल्या जागेत कोणी चोर शिरला होता असं तो म्हणाला होता. घाबरलेला लिओ म्हणाला. पण मला हे समजलं नाही. अरे तुला ते समजणार नाही, भैरवनाथ किंचाळून म्हणाला. आता तो तोतया नाहीसा झाल्यामुळे आपल्याला बँकॉकच्या वकालतीतही प्रवेश करता येणार नाही. आपलं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं. तो पाजी झुंजार. पण त्याचवेळी भैरवनाथच्या राजप्रसादावर कुठल्या तरी विमानाचा चमत्कारिक आवाज होत होता. भैरवनाथ धावत गच्चीवर गेला. लिओही त्याच्या मागे धावला. त्या वैमानिकाचा तोल सुटला असावा असं दिसत होतं. ते वेगानं खाली येत होतं आणि पुन्हा जास्त वेगानं वर जात होतं. ते विमान खाली कोसळणार असं सर्वांना वाटलं होतं. आता भैरवनाथचे सर्व पाहुणे त्या गच्चीत जमा झाले होते. झुंजारची ती सलामी आहे हे भैरवनाथला त्यावेळी समजलं नाही. नंतर ते विमान बरोबर त्या गच्चीवरच फेऱ्या घालू लागलं. विमानातून बाहेर पडणाऱ्या धुरांची त्याच्या डोक्यावर अक्षरे तयार होत होती. इतर परदेशी माणसांना ती वाचता येत नव्हती, पण भैरवनाथने ती वाचली. झुंजार.